नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काल झालेला जो भ्याड दहशत हल्ला आहे, या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकाची हत्या म्हणायला हरकत नाही, ती केली गेलेली आहे दहशतवाद्याकडून. त्या पर्यटन स्थळावरती दहशतवादी हे आर्मी गणवेशामध्ये आले, त्यांनी ID कार्ड चेक केले आणि जात विचारली, त्यानंतरच अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवळपास 25 ते 30 लोक मृत्यू पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं 25 ते 26 हे भारतीय आहेत, त्यामध्ये 2 परदेशी आहेत आणि 2 स्थानिक आहेत. तर यामध्ये ही सगळी घटना घडल्यानंतर पंतप्रधान मोदी हे विदेशी दौऱ्यावरती होते. त्यांनी तात्काळ तो दौरा सोडून ते आज भारतामध्ये परतलेले आहेत आणि भारतामध्ये आज परतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी एक संक्षिप्त बैठक विमानतळावरतीच घेतली आणि पुढल्या कारवाईसाठी त्यांनी निर्देश पण दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आज एक कॅबिनेट बैठक आहे, त्या कॅबिनेट बैठकमध्येही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. तर हा जो भ्याड आला आहे, हा भ्याड आलाच म्हणू शकतो. आणि हा एक याला वेगळं वळण लागण्याचं कारण म्हणजे हिंदू व्यक्तीवरती हिंदू आहेत का हे विचारून हल्ला केल्यामुळं एक थोडं संशयाची पाल इथे कुठेतरी चुकते आणि त्यामुळे ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा याच्यावरती काय निर्णय घेतील आणि पुढे काय कारवाई होईल. धन्यवाद.